घेतलेले आहे, पण ते व्हिडिओ घेताना तुमचं मिनिंग ऑक्झिलरी वर्बचं मिनिंग काय होते ते तुमच्या लक्षात राहत नाही, म्हणून मी काय केले एकच सेंटेन्स ऑक्झिलरी वर्ब चेंज करून लिहिले. तर फर्स्ट सेंटेन्स येते काय, शी कॅन रीड अ बुक, ती पुस्तक वाचू शकते. आता इथे ऑक्झिलरी वर्ब मी कॅन यूज केले आणि शी कुड रीड अ बुक, ती पुस्तक वाचू शकली. या दोन सेंटेन्स मध्ये खूप डिफरन्स दिसेल तुम्हाला की शी कॅन रीड अ बुक, ती पुस्तक वाचू शकते, ती ॲबिलिटी शो करते, आणि शी कुड रीड अ बुक, ती पुस्तक वाचू शकली. पास्ट टेन्स शो करते. शी कुड हॅव रीड अ बुक, ती पुस्तक वाचू शकली होती. शी वुड रीड अ बुक, ती पुस्तक वाचेल. शी वुड हॅव रीड अ बुक, तिने पुस्तक वाचलेले असेल. शी मे रीड अ बुक, शी मे रीड अ बुक, ती कदाचित पुस्तक वाचेल. शी मे बी रीडिंग अ बुक, ती कदाचित पुस्तक वाचत असेल. शी मे हॅव रीड अ बुक, ती कदाचित पुस्तक वाचलेले असेल. या तीन याच्यामध्ये डिफरन्स बघा. शी मे रीड अ बुक, ती कदाचित पुस्तक वाचेल. शी मे बी रीडिंग अ बुक, ती कदाचित पुस्तक वाचत असेल नाही. शी मे हॅव रीड अ बुक, तिने कदाचित पुस्तक वाचलेले असेल. आता आपण जेव्हा मराठी बोलतो तेव्हा कदाचित हा शब्द यूज करत नाही, पण तो असा पकडला जातो की तो आहे. शी मे रीड अ बुक, ती कदाचित पुस्तक वाचेल. याचं मीनिंग होतं की आपण 100% शुअर नाही की ती वाचत असेल किंवा वाचेल, 100% सांगू शकत नाही, पण आपण असं म्हणू शकतो शी मे रीड अ बुक. मराठीमध्ये आपण कदाचित या शब्दाचा वापरत नाही, शक्यतो आपण नाही वापरत. शी मस्ट रीड अ बुक, तिने पुस्तक वाचायला पाहिजेच, 100% वाचायला पाहिजे. इथे बघा शी शुड रीड अ बुक, तिने पुस्तक वाचायला पाहिजे. आपण असं म्हणू शकतो, एखाद्याला ॲडवाइस देऊ शकतो, पण तिने पुस्तक वाचायलाच पाहिजे 100%. आपल्याला जर बोलायचं असेल तर शी मस्ट रीड अ बुक, तिने पुस्तक वाचायलाच पाहिजे. शी मस्ट बी रीडिंग अ बुक, ती पुस्तक वाचत असली पाहिजे. शी मस्ट हॅव रीड अ बुक, तिने पुस्तक वाचलेच पाहिजे. शी शुड रीड अ बुक, तिने पुस्तक वाचले पाहिजे. शी शुड बी रीडिंग अ बुक, ती पुस्तक वाचत असली पाहिजे. शी शुड हॅव रीड अ बुक, तिने पुस्तक वाचलेले पाहिजे. तिने पुस्तक वाचलेले पाहिजे. इथे जेव्हा तुम्ही शूडचा यूज करता तेव्हा तुमचं इथे मराठी बोलताना पण डिफरन्स होतं. शी शुड हॅव रीड अ बुक, तिने पुस्तक वाचलेलेच पाहिजे. इथे वर्बचा मी थर्ड फॉर्म यूज केला आहे. थर्ड फॉर्म आणि फर्स्ट फॉर्म तुमचा सेमच आहे रीडचा. इथे बघा हॅवच्या नंतर तुम्हाला थर्ड फॉर्म यूज करायचा आहे. रीड जेव्हा ॲक्शन वर्ड असतं त्याचा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सेमच असतो. ठीक आहे. शी यूज टू रीड अ बुक, ती पुस्तक वाचत असेल. शी नीड नॉट रीड अ बुक, तिला पुस्तक वाचायची गरज नाही. शी इज गोइंग टू रीड अ बुक, ती पुस्तक वाचणार आहे. किंवा तुम्ही असं म्हणू शकता शी इज टू रीड अ बुक, ती पुस्तक वाचणार आहे. शी वॉज गोइंग टू रीड अ बुक, ती पुस्तक वाचणार होती. तुम्ही असं पण म्हणू शकता शी वॉज टू रीड अ बुक, ती पुस्तक वाचणार होती. शी हॅज टू रीड अ बुक, तिला पुस्तक वाचावं लागेल. शी हॅड टू रीड अ बुक, तिला पुस्तक वाचावे लागेल. शी विल हॅव टू रीड अ बुक, तिला पुस्तक वाचायचे असेल. शी हॅड बेटर रीड अ बुक, तिने पुस्तक हे वाचावे बरे. अशा प्रकारे सगळे ऑक्झिलरी वर्ब मी तुम्हाला मराठीमध्ये त्याचं मिनिंग काय होतं सेपरेट, म्हणजे सेपरेट न घेता एकत्र सगळे सोबत